नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की दोडामार्ग येथील भेडशी हे स्थान आणि तेथील आठवडी बाजार जो शनिवारी आज इथे भरलेला आहे आणि आपण या आठवडी बाजाराला व्हिजिट करणार आहोत आणि या आठवडी बाजारामध्ये काय काय आहे, आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते सर्व मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर सोबत राहा माझ्या. चला प्रथम आपण सुरुवात करूया. इथे BV महाजन सुपर मार्केट इथे आता बाबा काही घरातील सामान खरेदी करायला आले आहेत आणि हा जवळपासचा परिसर आपण बघू शकता. हा काजूचा बाजार आहे आणि काजूच्या बाजारामध्ये काजूची इथे खरेदी केली जाते. व्यापारी इथे खरेदी करण्यासाठी दर शनिवारी येतात आणि गावचे लोक इथे काजू जमा करून पोत्यामध्ये भरून अशा प्रकारे ते पोत्यामधून घेऊन येतात. त्याचप्रमाणे इथे किलोच्या दराने काजूचं वजन केलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांना त्याचा मोबदला मिळतो. आणि आजचा रेट इथे 120 रुपये आहे काजूचा, तुम्ही बघू शकता. शेतकऱ्याकडून घेतलेले काजू अशा प्रकारे पोत्यामधून वजन करून नंतर इथे ढीग मारला जातो आणि व्यापारी ते घेऊन जातात कारखान्यामध्ये आणि त्याचा ताबडतोब मोबदला हा त्या दुकानामध्ये शेतकऱ्याला कॅश स्वरूपात मिळतो. हे काजूची एक बाजारपेठ आपल्या इथे आहे. आता आपण जाऊ सुपर मार्केटमध्ये, जिथे बाबा काहीतरी घरातलं सामान विकत घेत आहेत. घरी लागणारं सामान, काजू विकल्यानंतर घरी लागणारं जे सामान आहे ते संपूर्ण सामान या सुपर मार्केटमध्ये मिळतं. बाबांनी काहीतरी घरातलं सामान घेतलेलं आहे, बघू शकता. तर असं आता मी दुकानामधून बाहेर पडलेलो आहे. बाबा अजूनही तिथे कॅश काउंटरवर आहेत. थोडंसं भेडशीच्या बाजारामध्ये आज एक फेरफटका मारूया, बघूया इथे कोल्हापूर या दूरदूरच्या स्थानकापासून तसेच गोव्यातूनही काही व्यापारी आपला भाजीपाला वगैरे तसेच मिरच्या, धणे, सुकी मच्छी हे विकण्यासाठी ह्या भेडशीच्या बाजारामध्ये दर शनिवारी येतात. आपण बघू शकता इथे मिरच्यांचा बाजार आहे आणि आजचा मिरच्यांचा दर आहे 140 आणि 150. 140 आणि 150. तर ह्या बेळगाववरून आलेल्या मिरच्या आहेत, गावठी मिरच्या. लोक पूर्ण पावसाचा मसाला बनवण्यासाठी इथे लोक मिरच्या खरेदी करण्यासाठी येतात आणि त्याच्यासोबत मिरचीचा जो मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, संपूर्ण साहित्य इथे तुम्हाला मिळू शकतं. सुकी मच्छीवालेही आहेत. रस्त्याच्या दुतर्फा हे मिरची आणि मसालेवाले आहेत. दोन्ही साईडला तुम्हाला मसाले, मिरची, भाजीपाला हा एकदम इकडचा भाजीपाला बघून तुम्हाला वाटेल की एकदम फ्रेश. बघू शकता इथे सुका म्हावरापणा जो मालवणी माणसाला आवडतो तो बांगडा, चवला. हे बघा, चवला बांगड्याचे वाटे इथे आहेत, बघू शकता. हे मालवणी माणसाचं हे खाद्यप्रेम. बांगडे कसे रे? बांगडे 100ला 4 असं त्याने सांगितलेलं आहे. तिथून आपण पुढे निघूया. आता आपण जाऊ खालच्या बाजारात. इथे वरचा बाजार आणि खालचा बाजार असे 2 बाजार आहेत. वरच्या बाजारातलं झालं आहे, खालच्या बाजारामध्ये पण सेमच आहे. हां, खालच्या बाजारामध्ये काही कपडेवाले, सुकी मच्छीवाले हे सगळे बसलेले आहेत. तेच तुम्ही बघू शकता. एकदम घमाट सुटलेला आहे अगदी. म्हणजे इथे आल्यावर तुम्हाला असं वाटेल की नाही, घेऊनच जावं. बघा, खारी, बटर, टोस्ट, मोबाईलची कवरं, म्हणजे जे आपल्याला घरात आवश्यक असल्या गोष्टी, रेग्युलर वापरण्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी त्या मिळतील. बघू शकता ही दुकानं गोवा, म्हापसा इथून आणलेले हे होलसेल दरातले कपडे ते तुम्हाला दर शनिवारच्या बाजारामध्ये, म्हणजे लांब जाण्याची गरजच नाही आहे, संपूर्ण इथेच अवेलेबल आहे. इथूनच पुढे भाजी मार्केट लागलेलं आहे. या भाजी मार्केटमध्ये लोक काही आठवड्याची भाजी खरेदी करत आहेत. आपणही पाहू काय होतंय का. तसे बाबांनी भाजी खरेदी केलेली आहे.
मी थोडं पुढे आलो, आणखीन काही मिळतंय का असं नवीन. फ्रेश भाजीपाला तर दिसतोच आहे, पाहू शकता. असा फ्रेश भाजीपाला ताजा खायला मिळेल, बघू शकता. तसेच चपलाची दुकानं आहेत, चपला, कपडे, रोजचा भाजीपाला सगळं बघून अगदी बरं वाटलं की गावच्या ठिकाणी आपल्याला आठवड्याला मुंबईत तर हे दररोज मिळतं, पण गावच्या ठिकाणी आठवड्याचा बाजार फिरताना मला खूप मजा आली. मला हा आजचा बेडशीचा आठवडी बाजार. तर असेच व्हिडिओ मी टाकत राहीन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. तर या बाजारामधून खरेदी करून आता मी जरा बाबांकडे जातोय, बघूया काय जर कमी असेल तर आणखीन थोडंसं घेऊन मग तिकडनंच आम्ही घराकडे निघणार आहोत. आता खरेदी झालेली आहे बेडशीच्या बाजारामध्ये. सर्व सामान खरेदी करून बाबा आणि मी चहा प्यायला हॉटेलमध्ये आलेलो आहे, बघू शकता. बघा, झाली तुमची खरेदी? झाली. चहा आणि भजी खाण्यासाठी आम्ही ते हॉटेलमध्ये आलेलो आहे. तर आता चहा भजी करून खाऊन एक 6 सीटर रिक्षा पकडून आम्ही शिरगी गावामध्ये जातो. तर असेच व्हिडिओ आमचे बघत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ.